तू हे काय चालवलंयस हे कळायला हवं मला. मी कुठे काय करतेय? सगळंच तर तुम्ही करताय मिस्टर विकी पटवर्धन. अजय ठाकूरला मारायला माणसं मी पाठवली असं का सांगितलंस तू डॅडला? डॅडनी मारलं तर वाईट वाटलं. शट अप. विकी, मी तुला आधीच सांगितलं होतं तू काहीही करू नकोस. तुझा एक चुकीचा डिसिजन आपल्याला खूप महागात पडू शकतो. पण तरीही तू अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवलीसच. का नाही ऐकलंस माझं? हो, मी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली कारण तो मला राग आला होता त्याचा. हा, हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना? हा, आणि तू मलाच अडकवण्याचा प्रयत्न करतेस. वाय? आणि हे सगळं करून काय अचीव करायचंय तुला? मला काय अचीव करायचं आहे तुला चांगलंच माहिती आहे विकी. त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नकोस. काय चूक केली मी? काय? हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तू हवेस म्हणून हे सगळं करतोय मी. धनंजयला मारण्याच्या प्लॅन मध्ये मी तुला मदत केली म्हणून तो प्लॅन सक्सेसफुल झाला, कळलं? आणि तूच माझ्याबद्दल डॅडला सांगितलंस. आज तुझ्यामुळे डॅडने माझ्यावर हात उगारला. हा, उद्या जर त्या अजय ठाकूरला कळलं की मी त्याला मारायला माणसं पाठवले तर तो अरेस्ट करेल मला. तुला मला अरेस्ट झालेलं बघायचंय? सांग ना. तुला अरेस्ट होऊ नये म्हणून तुझ्या चुकीची शिक्षा दिली असं समज विकी. आणि तरीही तुला माझं ऐकायचं नसेल तर मी स्वतः अजय ठाकूरला सांगेन की तू त्याला मारायला माणसं पाठवली होतीस. आणि येस विकी. मग मला पण माझं तोंड उघडावं लागेल. हा, मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मला सुद्धा अजय ठाकूरला सांगावं लागेल की धनंजय सरदेसाई जिवंत नाही आहेत, त्यांना तू मारलंयस त्या रात्री. तू त्यांना ड्रिंक मधून गोळ्या दिल्यास आणि मग नंतर ते ऑफिस मधून बेपत्ता झाले असं पिक्चर क्रिएट केलंस. त्यांची डेड बॉडी शहरातून कॅरी करत कुठे नेऊन टाकलीस ना, हे सगळं सांगे ना मी त्याला. बेबी, माझा स्वीट हार्ट आहेस ना तू असं करणार? हो, करणार. किती मूर्ख आहेस तू. धनंजयला ड्रिंक मधून गोळी मी दिली, पण ती गोळी मला कोणी दिली? सगळं ओके आहे ना? हो, काल रात्री ड्रिंक दिलं होतं. आणि मी दिलेलं टॅबलेट? धनंजय ऑफिसमधून बेपत्ता झाला, पण ऑफिसच्या लॉबीमध्ये पाहिल्याचं खोटं कोण बोललं? इथे धनंजय कुठे ते कळत नाहीये. आत्ता आला होता पण आता नाहीये केबिन मध्ये. लॉबीमध्ये होते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.